मित्रहो, शरद गोविंदराव पवार या नेत्याचं करायचं काय असा प्रश्न काँग्रेसला गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला होता आणि तो आजही पडणार आहे. जी गोष्ट काँग्रेसची तीच गोष्ट भाजपची. असं या नेत्यामध्ये काय आहे? वय वर्ष 86, अनेक आजारांचं माहेरघर असलेलं शरीर घेऊन महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आपलं राजकारण, समाजकारण आणि आपल्या राजकीय डावपेचांची खेळी करणारा हा 86 वर्षाचा तरुण आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, देशभरात 37 जागांवर निवडणुका होणार आहे. राज्यसभेच्या या 37 जागांमधून एक जागा शरद पवारांना मिळणार की नाही? मिळाली तर काँग्रेसची अडचण काय आहे? आणि जर नाही मिळाली तर भाजपची अडचण काय आहे? यावरती आपण संक्षिप्त स्वरूपात विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, शरद गोविंदराव पवार, जसं मी आपल्याला म्हटलं तसं हा राजकीय तरुण खरं तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचं राजकारण व्यापत आपलं मार्गक्रमण करतोय. आता पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची कालमर्यादा संपणार आहे. तशी ती एकट्या पवारांची नाही तर 7 जणांची संपणार आहे. त्यामध्ये कोण आहेत? तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि फौजिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले आणि भाजपचे भागवत कराड आणि धैर्यशील पाटील. आता या 7 जणांपैकी 6 लोक हे भाजपचे निवडून येतील अशी एक परिस्थिती दिसते. 7वा उमेदवार भाजपचा निवडून येईल की नाही याच्याबद्दल शंका आहे. आता या ज्या 7 जागांचा आपण विचार केला तर त्यापैकी जर विरोधकांचा विचार केला म्हणजे महाविकास आघाडीचा, तर त्यांची एक जागा निवडून येऊ शकते. 36 मतांचा जो कोटा आहे, तो जर कोटा आपण पाहिला, माफ करा, 41 मतांचा जो कोटा आहे, त्या जर 41 मतांचा जर आपण विचार केला, तर या 41 मतांच्या जवळपास जाण्याची जी काही महाविकास आघाडीची प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ शकते. का? शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादीचे 10. उरलेल्या काही मित्रपक्षांनी जर मतदान केलं आणि मदत केली तर मात्र शरद पवारांची राज्यसभेतली वारी ही अगदी सहज सोपी होऊ शकते. आता आयुष्यभर पवारांनी काँग्रेसला कधी अंगावर घेतलं, कधी विरोधकांना आपल्या बरोबरीनं घेत सोयीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे काँग्रेसला, विशेषतः दिल्लीतल्या हायकमांडला शरद पवारांबद्दल सतत एक असुरक्षिततेची भावना वाटत राहिली. मग ते इंदिरा गांधी असू द्या किंवा ते राजीव गांधी असू द्या. या प्रत्येकानेच शरद पवारांबद्दल मनात एक अडी धरलेली होती. आता अशीच अडी ज्या काँग्रेसनं आयुष्यभर शरद पवारांबद्दल धरली, त्या पवारांना आत्ता काँग्रेस मदत करणार आहे का? तर त्याचं उत्तर हे पवारांनी कशा पद्धतीत एकूणच गोष्टी घडवून आणल्यात याच्यावरती आपल्याला होताना दिसू शकेल. समजा काँग्रेसनं पवारांना मदत केली नाही, तर फावणार आहे कोणाचं? भाजपचं. फायदा कोणावर होणार आहे? भाजपचा. याचं कारण असं आहे, ती जी काही मतांची तुटाफूट होईल किंवा जी काही तोडफोड होईल, त्यातून भाजपचा 7वा उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि जर समजा काँग्रेसने मदत केली नाही किंवा काँग्रेसने जर पवारांना संधी दिली नाही, तर मात्र भाजप शरद पवारांना स्वतः निवडून आणेल आणि काँग्रेसला टेंगा दाखवण्याची व्यवस्था सुद्धा करेल. आता याच्यातल्या ज्या प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होणार आहेत, त्याच्या ऐवजी जर कुणी एखादी व्यक्ती शिवसेनेची जाणार असेल, तर शिवसेना आणि काँग्रेस यांचा जर आपण विचार केला, तर त्या दोघांकडे मिळूनच 36 मतं आहेत. म्हणजे उभाटा शिवसेनेकडे 20 मतं आहेत, आणि काँग्रेसचा जर आपण विचार केला तर त्यांच्या 16. या सगळ्यांचा ज्यावेळेला आपण सांगड घालत जातो, त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते, ती म्हणजे की शरद पवारांना राज्यसभेत जाण्यासाठी काँग्रेसला नाईलाजाने का होईना पण समर्थन द्यावं लागणार आहे. आता समजा काँग्रेसने ते समर्थन नाही दिलं आणि शरद पवारांची कोंडी करून जर भाजपने आपलाच 7वा उमेदवार निवडून आणला, तर ते भाजपला शक्य आहे का?
तर त्याचं उत्तर हो आहे. कारण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत, ज्या राज्यसभेवर जाणार आहेत त्या. त्याचा जर क्रम आपण पाहिला तर तो कसा आहे ते आपण समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये 7 जागा आहेत, तामिळनाडूमध्ये 6 आहेत, पश्चिम बंगालमध्ये 5 आहेत. तिथे बघा, तिथे ज्या 5 जागा आहेत त्यापैकीच्या 4 जागा या तृणमूल काँग्रेसच्या निवडून येतील आणि 1 भाजपची निवडून येईल. बिहारमध्ये 5 आहेत, ओडिसामध्ये 4 आहेत, आसाममध्ये 3 आहेत, तेलंगणा, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी प्रत्येकी 2 जागा आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये 1 जागा आहे. आता जर आपण या सगळ्यांचाच ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला तर पवारांची अवस्था अशी आहे की पवार हे राज्यसभेत जातीलच. त्यांना थोपवणं हे आत्ता काँग्रेसलाही पटणारं नाहीये किंवा काँग्रेसलाही ते झेपणारं नाहीये. कारण जर पवारांना थोपवलं किंवा पवारांबरोबर जर काही मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा थेट फायदा भाजपला होतोय. आता पवार अशा स्थितीमध्ये आहेत की पवारांकडे जर संयुक्तपणे पवार भाजप बरोबर डील करतील तर ते काय करायचा प्रयत्न करतायत, भाजप बरोबरचा हा जो पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा जो काही सौदा आहे तो का थांबलाय. कारण पवारांनी जी गोष्ट मागितली आहे ती केंद्रात एक मंत्रिपद मागितलेलं आहे, राज्यात 2 मंत्रिपदं मागितलेली आहेत आणि 1 राज्यसभा मागितलेली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी शरद पवारांचा सध्या नाद नको अशा पद्धतीची एक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळेच हे जे विलिनीकरणाचं सगळं जे काही भिजत घोंगडं पडलं होतं ते काहीच तसंच भिजत अजून काही काळ इतक्यासाठीच राहील की भाजपला आत्ता या क्षणाला पवारांची गरज नाहीये. पण पवारांना भाजपची गरज आहे. याचं कारण असं आहे, त्यांना जर राज्यसभेत जायचं असेल तर त्यांना भाजपची मदत लागेल. ती भले का होईना पडद्याआडून लागेल. आता भाजपने जसं मागच्या वेळेला धनंजय महाडिकांच्या वेळेला जी तोडफोड केली होती, तशी तोडफोड करायची की नाही याचा निर्णय सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकणार आहे, की काय नेमका अंदाज आणला जाईल. आता हे सगळं करणारा जो मॉनिटर आहे, त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना जीवदान मिळावं या भूमिकेमध्ये असणार आहेत का? याचा सुद्धा मुद्दा एक विचारात घेतला जाणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीचा विचार करताना 2019ला जे काही भाजप बरोबर पवारांनी केलं होतं ते विसरून चालणार नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला सांगड घालण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे पवार नको आहेत असं म्हणणाऱ्यांचा वर्ग मोठा जरी असला तरी काँग्रेस सुद्धा पवारांना नाकारू शकणार नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी त्यांना नाकारू शकणार नाही आणि त्याच वेळेला भाजप सुद्धा पवारांना दूर लोटू शकणार नाही. कारण भाजपवर जो सतत बहुजनांचा दुस्वास करणारा पक्ष म्हणून गेली अनेक वर्ष एक ठपका ठेवण्यात येतोय विरोधकांकडून, तो जो ठपका आहे तो दूर करण्याची संधी पवारांसारखा मराठा उमेदवार राज्यसभेत पाठवून ज्याच्यासाठी भाजपला फार काही मोठे डोंगर उचलावे लागणार नाहीयेत, हे लक्षात घेत भाजप येणाऱ्या काळामध्ये पवारांना नेमकं कशी ढील देतो हे अवलंबून असणार आहे. आता अर्थात काय एक दुसरा मतप्रवाह राज्यात आहे, तो म्हणजे 86व्या वर्षी पवारांनी निवृत्त व्हावं असं वाटणाऱ्यांचा वर्ग सुद्धा मोठा आहे. कारण पवारांच्या शारीरिक कुरबुरी, त्यांचं आजारपण याच्यामध्ये पवारांना आणखी त्रास होऊ नये असं वाटणारा, पण तो विरोधकांना चा जो मुद्दा आहे की आता पवारांनी थांबावं असा वाटणारा वर्ग सुद्धा मोठा आहे. पण पवार त्यावर मात करतील, कारण पवार वयाच्या 86व्या वर्षी आणि 90च्या उंबरठ्यावर सुद्धा थांबायला तयार नाहीयेत. मित्रहो, आपल्याला काय वाटतं, शरद पवारांनी वयाच्या 86व्या वर्षी थांबलं पाहिजे का? भाजपने पवारांना राज्यसभेत जाण्यासाठी एक सर्व्हिस रोडची व्यवस्था केली पाहिजे का? महाविकास आघाडी यांना आत्ता शरद पवारांना निवडून आणणं हा त्यांचा नाईलाज झालाय का? आणि आयुष्यभर पवारांनी ज्या दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडला अंगावर घेतलं, त्याच काँग्रेसचा आता पवारांसाठी नाईलाज झालाय का? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये
आपल्याला जे वाटतंय शरद पवार यांच्याबद्दल ते संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला लिहून कळवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो पाहिला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आपण अजूनपर्यंत टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर केलं असेल तर तुमच्या प्रियजनांना आणि मित्रांना सुद्धा सांगा. धन्यवाद.